तुमचं जर लग्न झाले असेल आणि कायदेशीररित्या कायद्याच्या दृष्टीने जर तुम्हाला पती पत्नी व्हायचे असेल, तुमचं जे झालेलं मॅरेज आहे ते लिगली स्ट्रॉंग असं मॅरेज बनवायचं असेल तर हे 5 कागदपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे. लग्न झाल्यानंतरही या व्हिडिओमध्ये सांगितलेली कागदपत्रे जर तुम्ही काढली नसेल, तुमच्या कागदपत्रात बदल केला नसेल तर भविष्यात तुम्हाला कागदपत्राबाबतीत अतिशय मोठ्या अशा अडचणी येऊ शकतात. तर या अडचणी नाही याकरिता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्न झाल्यानंतर कोणते महत्वाचे 5 कागदपत्र काढायचे त्याची लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहोत. तर ह्या अडचणी टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर याच्यामध्ये पहिला जो कागदपत्र आहे तो म्हणजे तुमच्या मॅरेज रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट. तुमचे लग्न झाल्यानंतर त्या लग्नाची नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र घेणे हे कायदेशीररित्या अत्यंत गरजेचे असते. कायद्यामध्ये हे लग्नाचा सर्वात ठोस असा पुरावा मानला जातो. त्यामुळे लग्न झाल्यानंतर आपल्या विवाहाचे प्रमाणपत्र काढणे हे अत्यंत गरजेचे असते. तर हे प्रमाणपत्र कुठे काढायचे, याच्यासाठी कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागते याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. तर ते तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या. दुसरं जे महत्वाचं दस्तावेज आहे ते म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीचं नावामध्ये बदल होणं. आता आपल्या देशामध्ये कधी कधी मुलीचं नाव, तिचं सरनेम किंवा तिचं संपूर्ण नावच बदलल्या जात असते. आता हे नावामध्ये झालेला बदल याच्या संबंधित आपल्याला कागदपत्र काढणे हे कायदेशीररित्या अतिशय गरजेचं असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण नावामध्ये बदल करता तर त्याचे दस्तावेज तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे. नावामध्ये बदल झालेली दस्तावेज कोणती, तर ती म्हणजे पहिलं जे दस्तावेज आहे ते म्हणजे तुमचं सेल्फ ॲफिडेव्हिट. तुम्ही ज्यामध्ये स्वतः प्रतिज्ञापत्र लिहून देता की माझं जुनं नाव हे होतं आणि नवीन नाव हे झालं, याचं प्रतिज्ञापत्र. त्याच्यानंतर तुमचं जुनं नाव व नवीन नाव याच्यामध्ये बदल असल्याची नोटीस तुम्हाला लोकल न्यूज पेपरमध्ये द्यायची असते. ती नोटीस एक लिगल डॉक्युमेंट्स आहे. याच्यानंतर जे तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं जे राजपत्र राहते त्याच्यामध्ये नावात जो बदल झालेला राहते त्याची जाहिरात देणं अत्यंत गरजेचे राहते. त्यालाच महाराष्ट्र स्टेटचं गॅजेट सुद्धा म्हणते. तर हे 3 कागदपत्रे स्त्रीच्या नावामध्ये बदल झाल्याची दस्तावेज असतात. तिसरं जे काम आहे ते म्हणजे तुमचे फोटो आयडी प्रूफ अपडेट करणे. तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर तुमचे जे पण फोटो आयडी प्रूफ आहे, तुमचे जे पण आयडेंटिटी कार्ड आहे त्याच्यामध्ये जुनं नाव बदलून नवीन नाव अपडेट करणं, जुना पत्ता बदलून नवीन पत्ता अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड याच्यामध्ये जुनं नाव बदलून, जुना पत्ता बदलून नवीन पत्ता लावणे, नवीन नाव लावणे अत्यंत गरजेचे आहे. हे अपडेट जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला भविष्यात मोठ्या अशा अडचणी येऊ शकतात. चौथं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे बँकिंग व फायनान्स कागदपत्र जे आहेत, जे अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचे नवीन नाव अपडेट करून घेणे. तुमचे जे जुने बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये नवीन नाव अपडेट करणं, त्याच्यामध्ये तुमची सही अपडेट करणं, त्याच्यामध्ये तुमचा जो नवीन पत्ता आहे तो अपडेट करणं अत्यंत गरजेचे आहे. तुमचं बँक रिलेटेड जिथे पण तुम्ही कुठे नॉमिनीज असेल तिथं तुमचं नवीन नाव अपडेट करून घ्या. हे अतिशय महत्वाचं आहे, कारण इमर्जन्सीच्या वेळेस तुम्हाला जे अडचणी येतात त्या अडचणी इथेच तुमच्या दूर होतात. त्याच्यामुळे तुमची बँकेची सही, बँकेमध्ये पत्ता व बँकेमधील नवीन नाव हे अपडेट करणं तुमचं अत्यंत आवश्यक आहे. 5वं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुमची नॉमिनीज आणि विल याच्यामध्ये अपडेट करणं. आता हे काय राहत, तुमची घरी जर एखादी प्रॉपर्टी असेल आणि तुम्हाला जर ती प्रॉपर्टी आपल्या पार्टनरसाठी द्यायची असेल किंवा त्यांचे नाव त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर त्या विलमध्ये पार्टनरचं नाव आपण ऍड करू शकतो. तुमच्या जोडीदारापैकी पती किंवा पत्नी दोघंही कोणत्याही एखाद्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असाल तर तुमचं जे सर्व्हिस बुक राहते, तुमचं जे सेवा पुस्तक राहते त्या याच्यामध्ये तुमच्या पार्टनरचं नाव त्याच्यामध्ये ऍड करून त्यांना नॉमिनीज ऍड करा. तुमचं जे राशन कार्ड राहते ते माहेरकडील नाव काढून सासरच्या राशन कार्डमध्ये तुम्ही ऍड करा. तर चला, लग्नानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचे कोणते कोणते काम करायचे त्याची एक लिस्ट बनवू. चला एक क्विक रिकॅप घेऊ की आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला सर्वात प्रथम आपल्या मॅरेज सर्टिफिकेट काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या नावामध्ये बदल झालेले कागदपत्र काढायचं आहे. त्याच्यानंतर आपले जे फोटो आयडी आहे, आयडेंटिटी कार्ड आहे त्याच्यावर आपले नाव व पत्ता बदल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपलं जे बँक रिलेटेड कागदपत्र आहेत, खाते आहे त्याच्यामध्ये आपल्या नाव, पत्ता व सही अपडेट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 5वं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुमचे जे विल आहेत किंवा तुमचे नॉमिनीज आहेत ते अपडेट करायचं आहे. हे कागदपत्र तुम्ही लग्न झाल्यानंतर ताबडतोब अपडेट करून घ्या.
लग्न झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही हे कागदपत्र अपडेट केले नसेल तर तुम्हाला भविष्यात कागदपत्रासंबंधी अतिशय मोठ्या अशा गंभीर अडचणी इमर्जन्सीमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या अडचणी येण्याच्या पूर्वीच तुम्ही हे सगळे कागदपत्र अपडेट करून घ्या. तर ही 5 कागदपत्रे काढताना तुम्हाला काही ना काही अडचणी गेल्याच असेल, तर ही अडचणी दूर करण्यासाठी मी याच युट्यूब चॅनलवर या संबंधित सगळे व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्हाला कोणतीही अडचण गेली तर ते व्हिडिओ पहा. त्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला युजफुल ठरली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर या बाबतीत काही समस्या असेल तर मला या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर तुमच्या काही प्रायव्हेट समस्या असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा, DM करा. माझ्या सगळ्या सोशल मीडियाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.